पाडला असता। ठीक आहे, प्रत्येकाची एक वेळ यावी लागते, त्याची वेळ सुटली, शेपटावरती निभावलं, पण आता याची वेळ काय टळत नाही। या गद्दाराला गाडायचा म्हणजे काय, गाडायचा म्हणजे जरा जोरात तरी बोला, असा बोलला पाहिजे की तो नकली दाता सकट पळून गेला पाहिजे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी लोकसभा निवडणुकीत सुद्धा जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या भेटीसाठी आलो होतो। नरूभाऊ आपले उमेदवार होते, जालिंदर भाऊ आपले जिल्हा प्रमुख काम करत होते, जयश्रीताई बरोबर होत्या, रेखाताई सोबत होत्या, काँग्रेसची सगळी लोक बरोबर होतीच, राष्ट्रवादीची होती। आज सुद्धा लोकसभेला होती त्याच्यापेक्षा अधिक माणसं ही आपण एकत्र आलेलो आहोत आणि लोकसभेपेक्षा जास्त घट्टपणाने एकत्र आलेलो आहे। कारण आपल्याला कळलंय की जे लोकसभेच्या निवडणुकी आधी सगळ्यांना वाटत होतं की या मोदींना कोण घालू शकेल, कोण हरवू शकेल, आणि संपूर्ण देशाने पाहिलं की यांचं उधळलेलं जे खेचर होतं ते केवळ आणि केवळ महाराष्ट्र अडवू शकत होतं आणि महाराष्ट्राने ते अडवून दाखवलं होतं, नक्कीच दाखवलं होतं। मग त्याच्यानंतर आपली विधानसभा निवडणूक जवळ आली। मी ज्या वेळेला यांनी शिवसेना फोडली, गद्दारी करून फोडली, तेव्हा दोन जणांना मी शब्द दिला होता, एक आपले खेडकर नरूभाऊ आणि जालिंदर, की जालिंदर तुम्ही निवडणूक लढा। जालिंदरनी पण सुरुवात केली होती, जयश्रीताईंनी पण इच्छा व्यक्त केली। मग सगळ्यांनी एकत्र बसून मी चर्चा केली आणि मग त्यांना जे काही मी सांगितले ते तुम्हाला सांगणार आहे, पण मी जे सांगितले ते तुम्ही पूर्ण केलं तर मी ते करू शकणार आहे। तुम्ही पूर्ण करणार आहात? तो शब्द असा आहे माझा की तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईला आमदार करायचं आहे, तयारी आहे? मग तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर, आपलं तिकडे बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं आहे। कारण अशी माणसं हल्ली सापडत नाहीत। संपूर्ण तयारी केल्यानंतर जालिंदरला सांगितलं, जालिंदर थांबा, साहेब तुमचा आदेश। एका क्षणामध्ये थांबला तो, आणि त्यांचं पुढचं भवितव्य याची जबाबदारी माझी आहे, ती मी घेतलेली आहे, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी घेतलेली आहे। कारण माझ्याकडे फसवाफसवी नाही, माझ्याकडे थोतांड चालत नाही। जे संस्कार आपल्यावरती आपले आई वडील करतात तेच संस्कार आपली ओळख म्हणून पुढे आपल्याला नेत असतात। जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव की बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात, जसं सत्ता गेली ती परत येते। अरे ट्रम्प पण हारले होते, परत निवडून आले, पण आपण म्हणजे काही ट्रम्प नाही, आपण आहोत ते अशीच आहोत, साधीसुधी माणसं आहोत। पण एकदा शब्द दिला तर काय वाटेल ते हो, शब्द पडू द्यायचा नाही। म्हणून मी जालिंदरला तुमच्या समोर शब्द देतोय। आता ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच आपले मित्रपक्ष आहेत, रेखाताई पण बसलेले आहेत तिकडे, आणि आपल्या विरुद्ध कोण आहे? म्हणून मी माझ्या भाषणाची जी सुरुवात केली की महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कारण आपण सगळे महाराष्ट्र प्रेमी आहोत, आणि पलीकडे जे आहेत ते महाराष्ट्र लुटणारे, महाराष्ट्र द्रोही आहेत। हे मी उघडपणाने सांगतो, महाराष्ट्र द्रोहीच आहेत ते। जे कोणी छत्रपती शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन नाचवतंय तिकडे तिकडे, ते काय सगळेच मावळे तशातला भाग नाही। गेल्या वेळेला आपण एक चूक केली, जरूर चूक केली। काय होते की मी जो काही निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या विरुद्ध आपला गद्दार उभा राहिलेला आहे, आणि मग साहजिकच आहे चूक माझी। कारण यांना गेल्या वेळेला मी उमेदवारी दिली होती आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं होतं, ही माझी चूक आहे। आणि म्हणून मी त्या चुकीबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतोय। माझी चूक झालेली आहे, पण ती चूक झाली, त्या चुकीची मी पुनरावृत्ती नाही करणार आहे। त्या चुकीला आता सुधारण्यासाठी मी जयश्रीताईला तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलेला आहे। आणि जो विश्वास तुम्ही
गेल्या वेळेला याला निवडून देण्यामध्ये दाखवला होता, त्याचा घात झाला. पण आता विश्वासघात होणार नाही. कारण जयश्रीताई कशा आहेत तुम्हाला माहिती आहे. आज जयश्रीताईचं भाषण मी पहिल्या प्रथम ऐकलं आणि मला असं वाटलं की आता यांच्या भाषणानंतर मला बोलण्याची गरजच नाही, सगळे व्यवस्थित त्यांनी सुपडा साफ करून टाकलं त्यांचा. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले आणि हा जो शिवरायाचा पवित्र भगवा आहे तो मावळ्याच्या हातात शोभतो, दरोडेखोराच्या हातात शोभत नाही. आपल्या पक्षावरती दरोडा घातला यांनी, चोरी नाहीच, अख्खा दरोडा घातला. 40 जणांची टोळी आली आणि दरोडा घालून आपला पक्ष चोरून नेला. आणि आता म्हणतात हा पक्ष आमचा. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आहेत, धोकेबाज आहेत. पण 50 खोके म्हटल्यानंतर आता नॉट ओके, आता नॉट ओके झालं. 2.5 वर्ष झाली तुमची. आता एवढं कमावलंय की यांना हरवल्यानंतर सुद्धा त्यांना काय पडलेलं नाहीये. ते त्यांचं आयुष्य जगाला पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी भरून ठेवलेलं आहे. प्रश्न आहे तुमचा. त्यांना तुम्ही संधी दिली म्हणजे आपण संधी दिल्यानंतर संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्यांनी संधीची माती करून टाकली. भरभराट त्यांची झाली. पण ज्यांनी निवडून दिलं होतं की अरे तू माझ्या घरासाठी काहीतरी करशील, माझ्या कुटुंबियांसाठी काहीतरी करशील, माझ्या शेतमालाला भाव देशील, माझ्या मुलाला नोकरी देशील, ते तसेच बसलेत. आणि हे माजलेच नुसते 50 खोके तर आता नुसते सुटे पैसे झाले असतील त्यांना. त्यांची घरं भरल्यानंतर हे आज पुन्हा एकदा न केलेल्या कामाचं सगळीकडे गवगाव करतायत. एका गोष्टीचा मला खरंच आनंद आहे की एवढे जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त इकडे माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. ही मातृशक्ती आहे. आणि बुलढाणा म्हटल्यानंतर मातृशक्तीला वंदन केलंच पाहिजे, जिजाऊच आहे. मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला.